तुम्ही इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासिका आहेत. आपण अनेक संदेश वाचत असतो, काय आहे काय नाही ते वेगळी गोष्ट आहे. पण तुमच्या आंतरिक मनाला जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर विचारली तर आंतरिक मन तुम्हाला नेहमी चांगला संदेश देत असते की बेटा रे, या मार्गाने जाऊ नको, हा मार्ग खोटा. बांते उपाली उन्होंने ब्राह्मण नेता, क्षत्रिय नेता, उन्होंने शूद्र से आया और भगवान बुद्ध का जो आसिम महाश्रावक था, ये महाशिष्य में किसी ने उसुगढ़ से आया, किसी ने गरीब परिवार से आया, लेकिन जब संघ में शामिल हुआ तब भगवान बुद्ध सबको एक समान अधिकार दिया. ये है बुद्धिज्म. भगवान बुद्ध बहुत संदेश बनाया. इस संदेश में सबसे महान बुद्ध का संदेश है. ये सबको बोधिसत्व बनाने के लिए, सब इंसान को बुद्ध बनाने के लिए बुद्ध का ज्ञान है, वो फिर भारत में वापस आना है. मी आज गळ्यामध्ये 1 किलो बुद्ध घालतो आणि ते म्हणजे खूप व्हायरल झालं होतं. तर हा शो ऑफ नाही आहे, अजिबात नाही. एका काळी आमच्या लोकांनी गळ्यामध्ये मडकं घातलं होतं, आज मी बुद्ध घालतोय. हा फरक आहे. या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असा झंझावात निर्माण केला की या देशाच्या राज्यघटनेमध्ये लिहिण्याचं, त्या राज्यघटनेमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान सम्मिलित करण्याचं आणि त्या तत्वज्ञानाला स्वीकारण्याचं संबंध भारत देशाच्या नागरिकांना मजबूर केलं. आपके पूर्वजों ने बाबा साहब अम्बेडकर जी को भारत के संविधान का निर्माण करने के लिए संविधान सभा में भेजा, इसलिए बाबा साहब इस देश का संविधान निर्माण कर पाए. ही महार मातंगांची परिषद असती तर कुत्रही तुमची परिषद बघायला आलं नसतं. ही बौद्ध धम्माची परिषद आहे, म्हणून जगातली लोक तुम्हाला बघायला येत आहेत. महाबोधि विहार पर किसी भी ब्राह्मण का कब्जा नहीं है, किसी भी हिंदू का कब्जा नहीं है. आप बोलेंगे आप तो झूठ बोल रहा है, बोलेगा कि नहीं बोलेगा? मैं क्या कह रहा हूं, आंदोलन का मैं समर्थन भी नहीं करता. जो लोग आंदोलन चला रहे हैं ना, मेरा उनको समर्थन भी नहीं है और मेरा उनको विरोध भी नहीं है. या ठिकाणी आपल्याला डॉक्टर राजाभाऊ ताकसाडे आणि अनिल जावत साहेब यांनी आपल्याला जमीन दिलेली आहे. मग जमीन तर दिलेली आहे आपल्याला, आहे की नाही? मग इथं काही झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? मग आपण अपेक्षा कोणाकडून करणार आहोत? ही धम्म परिषद घेऊन आता चालणार नाही. चालेल का? आपण वर्षातून 1 दिवस धम्म परिषद घेतो, खूप लोक येतात आणि इथून निघून जातात. या धम्म परिषदेनं काही होणार नाही. आता इथं काहीतरी झालं पाहिजे. झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? काय झालं पाहिजे सांगा बरं तुम्ही मला. काय व्हायला पाहिजे? मॉनेस्ट्री व्हायला पाहिजे. आणि मॉनेस्ट्रीसाठी मदत कोण करणार आहे? अरे तुम्ही नाही, तुम्ही तर कराच, पण ज्यांनी जमीन दान दिलेली आहे, जे आपले अनाथपिंडक, यांना तुम्ही म्हणा की पुढच्या वर्षी या ठिकाणी फार मोठी इमारत झाली पाहिजे आणि या ठिकाणी मॉनेस्ट्रीचं काम सुरू झालं पाहिजे. इथं कॉन्व्हेंटचंही काम सुरू पाहिजे. इथं प्रशिक्षण ट्रेनिंगसुद्धा सुरू झालं पाहिजे, आहे की नाही? तेव्हा इथं काही प्रगती होईल. आपल्या मुलाबाळांनी इथं घडवायचं आहे की नाही? विहारामध्ये सारे म्हातारे लोक असते की नाही? आम्ही विहारामध्ये जातो, आम्हाला माहीत आहे त्या विहारात झाडू पण नसतात. असते का झाडू? तिथे लाईट पण नसतात, असते का? पण या मॉनेस्ट्रीमधून जर आपले मुलं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर जर झाले तर उद्या मात्र राजाभाऊचं नाव आणि ताकसाड साहेबांचं नाव होणार की नाही होणार आहे? की राजाभाऊने या ठिकाणी मॉनेस्ट्री बनवली, जवासाहेबांनी या ठिकाणी मॉनेस्ट्री बनवली आणि या मॉनेस्ट्रीमधून मुलं आज IAS अधिकारी, IPS झाले. हे किती मोठं नाव होणार आहे. म्हणून असं काम या अनाथपिंडकाने करावी असं मला आज वाटते. त्यांनी या ठिकाणी घोषणा करा म्हणा. घोषणा करत नाही, ते काम करतात. तुम्हाला माहीत आहे की या माणसाचा फार मोठा माझ्या पाठीमागे हात आहे. कारण जेव्हा जेव्हा मी त्यांना मदत मागितलं तेव्हा ते कधी नाही म्हणत नाही. आज जरी माझा जन्म माझ्या आईवडिलांनी केला असेल,
पण 90% सांगोपान या शरीरामध्ये जी जगण्याची जी ताकद आहे ती ताकद मात्र डॉक्टर राजाभाऊ ताकसाडे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि म्हणून मी त्यांना सूचना करतो की पुढील धम्म परिषदेला या ठिकाणी काहीतरी इमारत प्रशिक्षण केंद्र उभारावं अशी माझी इच्छा आहे. आणि पुढील प्रबोधनाला मी राजाभाऊ ताकसाडे यांना मी माईक स्वाधीन करून देत आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित धम्म परिषदेला सकाळपासून 10 वाजतापासून तर आता 6:30 वाजले, 6:10 झाले आहेत. आणि तुम्ही सर्व महिला खऱ्या अर्थाने तुमची परीक्षाच घेताय भंतेजी, आहे की नाही? अरे सकाळपासून आलो ना जी, काही जेवाची व्यवस्था नाही, काही व्यवस्था नाही, पण धम्म परिषदेसाठी भंतेजीनं सांगितलं ना दिवसभर राहीन, उठून जाणार नाही. खरंच बाबा तुमच्यासारखे जिद्दी माणसं नाही पाहिले बापू. नाही तर आता 3 तासाच्या सिनेमात 4 वेळा उठतो आपण. 3 तासाच्या सिनेमामध्ये 4 वेळा उठतो. कोण बाथरूमला जाते पण इथं एकही नाही जात, बिलकुल चिपकून. बापरे, किती भद्दे जीव प्रेम तुमचं, किती प्रेम याच्यावर. खऱ्या अर्थाने आज भंतेजीनं आयोजित केलेल्या या धम्म परिषद, मला वाटतं कितवी धम्म परिषद आहे? 25वी धम्म परिषद आहेत. आणि धम्म परिषद सुरू झालं तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने भंतेजीच्या सोबत आहो. मी आहो, त्याचप्रमाणे जवादे साहेब आहे, आमचे आंबेडकर साहेब आहे, राजरत्नजी, आम्ही सर्व मिळून या धम्म परिषदेचं नियोजन आणि सर्व पद्धतीचं काम करण्याचं गेल्या अनेक वर्षापासून, 25 वर्षापासून, मग कुठलीही धम्म परिषद असो, भंतेजीचं काम गेल्या अनेक वर्षापासून, 25 वर्षापासून असलेलं काम, तुमच्याकडे असलेलं प्रेम, खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला माणूस बनून त्यांची सेवा करण्याचं काम भंतेजीचं गेल्या अनेक वर्षापासून आहे. आता भंतेजीनं सांगितलं इथं मॉनेस्ट्री बनायला पाहिजेत, इथं प्रशिक्षण शिबिर बनायला पाहिजेत, इथं मोठा हॉल बनायला पाहिजे, कॉन्व्हेंट शाळा बनायला पाहिजे. पण इथे असलेल्या ह्या 10,000 लोकांनी, इथे असलेल्या ह्या 15,000 लोकांनी काहीच नाही करायचं. फक्त तुमच्या जवळच्या असलेल्या 50 रुपये या दानात पेटीत जर टाकलेत, दानपेटीत, फक्त दानपेटीत तुम्ही टाकायचे आहे. तुम्ही जाता की नाही देवाजवळ आणि देवाच्या भीतीनं त्या दानपेटीत पैसे टाकणार. पैसे जर नाही टाकलेत, भाऊ देव आपल्याला काय बी संकट येईल, भूत येईल, बाधा येईल, तो सांगते आपला तो पैसे टाकणारा पेटी वाजवते, पैसे टाक, नाही तर तुझ्या घरी भूत येईल. बरं, असा सांगणारा इथं नाही आहे कुणी. पण आपल्या आत्म्याला वाटते की नाही की भंतेजीने इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचं स्वप्न आहे, आम्ही दोघां मिळून त्यांना जमीन दिली, आम्ही सर्व बांधून द्यासाठी मदत करू थोडंही फार. पण तुमची मदत जर लागली नाही, तुम्ही जर या दानपेटीमध्ये पैसे टाकले ना, मी 1 रुपये टाकत नाही, आम्ही दोघे जण. जवादे साहेब टाकणार आहे का? तुम्ही गेले का जवादे साहेब? आपण घेऊन काही टाकायचे नाही. आणि गोल्डमॅनला सांगायचं तुम्ही बी टाकायचं नाही, यांची जबाबदारी आहे. तुम्ही उपस्थित असलेल्या 15,000 लोकांची महत्वाची जबाबदारी आहे. तुम्ही या धम्म कार्यासाठी खऱ्या अर्थाने दान करायला पाहिजे. काही जास्त नाही करायचं, 100 रुपये असेल, 50 रुपये असेल, तेवढेच दान करायचं, बाकी घरी घेऊन जायला लागेल. तर पण तुम्ही जर दान केलं नाहीत तर तुम्हाला या धम्म परिषदेमध्ये इतकं मोठं स्वप्न तुम्ही जे खऱ्या अर्थाने भंतेजीनं आणि या सर्व लोकांनी स्वप्न साकार कर स्वप्न पाहत आहे की या परिसरामध्ये, या 4 एकरमध्ये, आणखी या सर्व जमिनीमध्ये एक चांगलं विश्व उभं व्हावं. त्यासाठी तुम्हाला सर्वांना, बौद्ध धम्मीय बांधवांना, सर्व उपासक उपासिकांना विनंती आहे आग्रहाची माझ्याकडून की तुम्ही या दानपेटीमध्ये दान टाका. तुमच्या दानाच्या डबल पैसे आम्ही 2 जण पैसे लावू. तुम्ही दान केलं त्याच्या डबल पैसे आम्ही 2 जण लावू. आता गेलं तर जाऊ द्या, जाणार किती 10, 20, 25, पण तुमचे 25 लाख जर असेल, तुमचे दानाचे पैसे तर 25 लाख असेल, तर दोघं मिळून आम्ही 50 लाख रुपये टाकू. म्हणजे होईल का नाही विश्व उभं?
पण तुमचे 25 लाख जर जमा झाले नाही तर मग आम्ही दोघं जण टाकणार नाही. मी जवादे साहेबाला सांगलं बिलकुल टाकायचं नाही. हे लोक स्वार्थीच आहे, काही मतलबीच आहे, बनतेजीनं बोलावलं म्हणून येतात. पण इथून खऱ्या अर्थाने बुद्धाचा संदेश घेऊन जायचा आहे. इथून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश घेऊन जायचा आहे. आपलं वर्षभर आपल्याला पुरेल इतकी शिदोरी या धम्म शिबिराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. म्हणून या खऱ्या अर्थाने या धम्म परिषदेची आज आपल्याला सर्वांना आवश्यकता आहे. आपण सर्वजण बौद्ध धम्माला मानतो, पण बौद्ध धम्म काय आहे? बौद्ध धम्म हा कसा आहे? बौद्ध धर्माचं आचरण कसं आहे? आणि या गोष्टी आम्हाला माहीत नाही. मी तुम्हाला सांगतो, आपलं मन असतं. तुम्हाला मन माहीत आहे की मन माहीत आहे की नाही? आपण कुठे जर जात असताना आपल्याला जर ठोकर लागली असेल किंवा काही लागलं असेल तर ते आपलं मन सांगत असते की समोर गोटा आहे, पहा बरं. त्या गोट्याला जर ठोकर मारली तर तुझं बोट तुटल्याशिवाय राहणार नाही. आंतरिक मन सांगत असते. आणि दुसरंच मन ज्याला आपण शैतान मन म्हणतो तेच मन सांगते त्यानं काही होत नाही ना, मार गोटा. जेव्हा खऱ्या अर्थाने गोट्याला आपण ठोकर मारतो, शैतान मनाचा ऐकतो, त्याच वेळेस आपल्याला ठोकर लागते ना, आपलं बोट तुटून जातं. अशीच माणसाच्या मनातली अवस्था आहे. बुद्धानं सांगितलेलं हे माणसाचं मन आहे. बुद्धानं सांगितलं तुमच्या आंतरिक मनाला विचारा. कुठलीही गोष्ट तुम्ही इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासिका आहेत. आपण अनेक संदेश वाचत असतो, काय आहे काय नाही ते वेगळी गोष्ट आहे. पण तुमच्या आंतरिक मनाला जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर विचारली तर आंतरिक मन तुम्हाला नेहमी चांगला संदेश देत असते की बेटा रे, या मार्गाने जाऊ नको, हा मार्ग खोटा आहे. या मार्गाने जाऊ नको, हा खोटा आहे. देवाची पूजा करून अनेक गोष्टी आहेत. दारू पिऊ नको. दारू पिणाऱ्या माणसाला विचारा, तुझ्या आंतरिक मनाला तू विचारलं का? तो सांगतो हो, मी माझ्या आंतरिक मनाला विचारलं. माझ्या आंतरिक मनानं सांगितलं दारू ही वाईट आहे, त्याच्यामुळे मला कॅन्सर होईल, मी मरून जाईन, माझं घर उद्ध्वस्त होते. पण त्याचं वाईट मन शैतान मन सांगते अरे पिना यार, गम भुलाने के लिए मैं तो पिए जाऊंगा. बायको झगडते, पोट्टे झगडते, प्रॉपर्टीचे झगडे असते, अनेक गोष्टी असतात. गम भुलाने के लिए गम नहीं आता. गम वगैरे काही येत नाही त्याला आंतरिक मन, ज्या बुद्धांनी सांगितलं, ज्या मनाची तपासणी तुम्हाला करायची आहे त्या आंतरिक मनाची खऱ्या अर्थाने तर आंतरिक मन सांगत असते कुछ नाही होता. ते शैतान मन तुम्हाला त्या वाईट मार्गाकडे पाठवत असते. आणि जे चांगलं मन असतं, जे बुद्धाचं मन असतं, जे आंतरिक मन असतं, ते तुम्हाला सांगत असतं की या मार्गाने जाऊ नको, तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल रे बाबा. तू उद्ध्वस्त असेल, तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल. म्हणून आपल्या सर्वांना या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या आंतरिक मनाची तपासणी करायची आहे. तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. मी अनेक गोष्टीत काम करत असतो, मी अनेक क्षेत्रात काम करत असतो, मी राजकीय क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, अनेक गोष्टीत काम करत असतो. मी कुठलंही दुःख झालं, कुठलंही गोष्ट जर घडली असेल तर माझ्या आंतरिक मनाला विचारत असतो की आता या रस्त्याने कुठे जायचं. तुम्ही आपल्या आंतरिक मनाला, आंतरिक मन तुम्हाला आदेश देत असते. तुम्हाला आंतरिक मन प्रत्येक क्षणाला आदेश देत असते. त्या आंतरिक मनाला तुम्हाला काही घडलं असेल, कुटुंबामध्ये काही घडलं असेल, संपत्तीमध्ये घडलं असेल, व्यवसायामध्ये तुम्हाला काही घडलं असेल, आंतरिक मनाला शांतपणे तुम्ही विचारा. झोपल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर त्या आंतरिक मनाला विचारा, आता मी कुठल्या रस्त्याने जायचं, काय आहे माझ्या समोरचा मार्ग. आजूबाजूच्या माणसाला नका विचारू. बाजूचा माणूस तुम्हाला वाईट मार्गाने जाण्याचा रस्ता देतो. अबे तू असा केला तर असं तुला मारून टाकतील, तुला असं होईल तसं होईल. कारण प्रत्येक माणूस हा तुमचं भलं पाहत नाही, तुमचा विकास पाहिला जात नाही, तुमची प्रगती पाहिल्या जात नाही, तुमच्या अनेक गोष्टी ज्या तुमच्या चांगल्या मार्गाने जातात ते पाहिलं जात नाही. आपला शेजारचा माणूस, आपला शेजारचा नातेवाईक हा वाईट मार्गाला जायला पाहिजे आणि आपण चांगल्या मार्गाने जायला पाहिजे. हा चांगल्या मार्गाचा विचार फक्त बुद्ध धम्मात आहे. हा काही चमत्कारिक नाही, हा एक मेहनतीचा उभारलेला भव्य दिव्य कार्यक्रम आहे. अरे या मागे मी भंतेजींना पाहिलं, सकाळ दुपार संध्याकाळ भूक असो
की नसो, त्यांनी अथोट प्रयत्न करून हा आपल्या समोर बौद्ध बांधवांकरता हा एक चांगला संदेश देणारा हा कार्यक्रम इथे आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक मनातून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबईचे आमचे गोल्डमॅन आणि आंबेडकर चळवळीतून त्यांच्या रक्तातून रक्त पुढे नेणारे राजरत्नजी आंबेडकर यांचे पण मी स्वागत करतो. आणि इथे उपस्थित आलेले सर्व माझे उपासक उपासिकांना बौद्ध धम्म परिषदेच्या शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम. आप लोग का जैसे पेशेंट है उपासक उपासिका लोग, भगवान बुद्ध को धर्म को आगे बढ़ाने के लिए आप लोग जैसे मानते हैं, मैं बहुत आभारी हूं. हम लोग फोर फादर बुद्धिस्ट है, बाय बात बुद्धिस्ट है बंगाली लोग, जो हम लोग पश्चिम बंगाल में बिलोंग करता है. दिल्ली से लेकर आसाम, त्रिपुरा, मुंबई में भी बहुत बरुआ बुद्धिस्ट है. जो बरुआ बुद्धिस्ट है, हम लोग विश्वास करता है जब हम लोग वैशाली का बुद्धि राजवंश का जो क्षत्रिय राजगोष्ठी था उसका डिसेंडेंट हम लोग है. लेकिन हम लोग का कलकत्ता में बोलो और बंगाल में जैसे हम लोग का धर्म कार्यक्रम होता है, धम्म परिषद होता है, आप लोग जैसे इतना टाइम तक धैर्य से पेशेंट से इतना भगवान बुद्ध का वाणी को सुन रहा है और बाबा साहेब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी का उनका आदर्श को मानते हुए आप लोग इधर बैठे हैं, मैं बहुत आभारी हूं. मेरा शुक्रिया, थैंक यू टू बांते राजरत्न, उन्होंने मुझे इनवाइट किया ये कार्यक्रम में भाग लेने के लिए. और मैं भी कभी कभी मुंबई में आता है, हमारा इधर पूज्य बदंतपरा बुद्ध से महात्र जी है अरोली से नवी मुंबई से. लेकिन वादा नागपुर में हम पहले बार आया. नागपुर आने का हमारा दिल बहुत चाहता, क्योंकि ये नागपुर हमारा इंडिया को फिर बौद्ध धर्म में कन्वर्ट करने के लिए, परिवर्तन करने के लिए सारनाथ का बाद यह नागपुर है असली हम लोग का एड्रेस. भगवान गौतम बुद्ध ने उनका बुद्धत्व ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध गया में, लेकिन हमारा ये बौद्ध धर्म को सूचना हुआ, बौद्ध धर्म को जन्म हुआ सारनाथ में. जैसे भगवान बुद्ध का धर्म चक्र प्रवर्तन सूत्र देशना किया, उसमें हम लोग का बौद्ध धर्म को सूचना मिला. लेकिन ये बौद्ध धर्म को 25 साल 2500 साल बाद में फिर जगाने के लिए हमारा आदरणीय भारत रत्न परम पूज्य बाबा साहेब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी का जो सोच, जो उनका दीक्षा, यह दीक्षा से हम लोग अभी गर्व से बोल सकता, ये मराठी लोग जो आप लोग महाराष्ट्रियन बुद्धिस्ट है, आप लोग जैसे भगवान बुद्ध को धर्म को आगे बढ़ाने के लिए काम कर रहा है, यह हर स्टेट में नहीं होता है. तो आप लोग के लिए इसलिए मैं बहुत आभारी हूं. मेरा 50 साल उम्र में अभी 40 साल हमारा ये भिक्षु जीवन, प्रबुद्धित जीवन. मैं 10 साल में सामान्य बना, 20 साल में भिक्षु बना, अभी 10 साल सामान्य जीवन और 30 साल हमारा भिक्षु जीवन हम लोग बिता रहा है. हम लोग बहुत देश घुमा. ये मैंने यूएसए में 3 बार गया, इंग्लैंड में, लंदन में 3 बार गया. लेकिन चाइना जाकर हमारा इधर हमारा आदरणीय परम पूज्य हमारा बांते बुद्ध श्री महात्र जी भी हमारे साथ चाइना में गया था. हम लोग जानते हैं चाइना इज ए, हम लोग बोलते हैं बुद्धिस्ट कंट्री, लेकिन चाइना वाला ये लोग बौद्ध धर्म को आगे बढ़ाने के लिए बहुत कोशिश कर रहा है. और बौद्ध धर्म को उन्होंने गवर्नमेंट इसको नाम से नहीं है, सामने से नहीं है, बात पीछू से भगवान बुद्ध को धर्म को आगे बढ़ाने के लिए ये लोग का कोशिश जारी है. लेकिन हम लोग जो इंडियन है, हम लोग जो भारतवासी है,
ये भगवान बुद्ध इधर जन्म हुआ, भगवान बुद्ध का धर्म इधर प्रचार हुआ, उन्होंने बुद्धत्व ज्ञान प्राप्त हुआ, भगवान बुद्ध ने इधर महापरिनिर्वाण लाभ किया। लेकिन हम लोग जो बाहर देश में जाता है वो लोग पूछता है यह तो हिंदू कंट्री है। लेकिन इस जगह पर हमारा परम पूज्य भारत रत्न बाबा साहेब डॉक्टर B.R. अम्बेडकर जी का, भीमराव अम्बेडकर जी का जो सोच, ये सोच को हम लोग सम्मान करते हुए आज जो आप इधर इकट्ठा हुए राजरत्न बांधे जी का आमंत्रण में, और हम लोग भी इतना भिक्षु संघ इधर एकत्र हुआ, तो हम लोग को एक सोच लेकर इधर से जाना पड़ेगा। देखिए भगवान बुद्ध का धर्म जिसके ऊपर डिपेंड करता है वो अहिंसा परम धर्म है। ये अहिंसा को सामने रखते हुए हमारा आदरणीय फादर ऑफ नेशंस महात्मा गांधी जी, उनका जो रेवोल्यूशनरी वॉक था, उन्होंने भारत वर्ष को स्वाधीन करने के लिए जो मार्ग उन्होंने लिया वो भगवान बुद्ध को हिंसा मार्ग ने लिया। भगवान बुद्ध को धर्म ये साम्यवाद का धर्म है, ये इक्वालिटी का धर्म है। इधर कोई भागाभागी नहीं है, ब्राह्मण को क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ऊंचू नीचू ऐसे कोई विभाग नहीं है। भगवान बुद्ध को आप संघ को देखेगा तो आप लोग जानते हैं भगवान बुद्ध को दो प्रधान से शिष्य, फर्स्ट टू डिसाइपल सारिपुत्र एंड मुद्गलयन। बांते सारिपुत्र मुद्गलयन और ब्राह्मण संतान था, लेकिन भगवान बुद्ध को जो पर्सनल असिस्टेंट बांते आनंदो क्षत्रिय था। और जो त्रिपिटक हम लोग को मिला, यह त्रिपिटक में भगवान बुद्ध को जो धम्मा, सुत्त एंड अभिधम्मा ये दर्शन किया बांते आनंद, और जो विनय पिटक, यह विनय पिटक कौन ने भगवान बुद्ध का बात किसने दर्शन किया? किसने? आप लोग से पूछ रहा है। विनय पिटक भगवान बुद्ध का परिनिर्वाण का बात कौन बांते ने फर्स्ट बुद्धिस्ट काउंसिल में रिसाइट किया? कौन बांते? किसी बोलिए प्लीज, कौन बांते? भगवान बुद्ध का महापरिनिर्वाण का बात राजगीर में सप्तपर्णी गुहा में जो फर्स्ट बुद्धिस्ट काउंसिल हुआ, इतिहास में पहले बौद्ध भिक्षु ने ये कॉन्फ्रेंस करके दिखाया, ये सिखाया विश्व को कैसे एक सेमिनार बनता है, कैसे एक कॉन्फ्रेंस बनाना चाहता है, कैसे एक सभा को परिचालना करना चाहता है। ये बौद्ध भिक्षु ने प्रथम दिखाया इतिहास में, विश्व में, भगवान बुद्ध का महापरिनिर्वाण का 3 महीने बाद में। वो फर्स्ट बुद्धिस्ट काउंसिल जो प्रथम बौद्ध संगीत हुआ, ये प्रथम फर्स्ट बुद्धिस्ट काउंसिल में 2 स्पीकर था, ओनली 2 स्पीकर्स देयर। एक था हमारा बांते आनंद, एक था बांते उपाली। बांते उपाली ने विनय पिटक दर्शना किया। बांते उपाली उन्होंने ब्राह्मण नेता, क्षत्रिय नेता, उन्होंने शूद्र से आया, और भगवान बुद्ध का जो आसिम महाश्रावक था, ये महाशिष्य में किसी ने उसूगढ़ से आया, किसी ने गरीब परिवार से आया, लेकिन जब संघ में शामिल हुआ तब भगवान बुद्ध सबको एक समान अधिकार दिया। ये है बुद्धिज्म, ये है बौद्ध धर्म। हम लोग का बात कोई विवाद नहीं है, कोई विचार नहीं है, हम लोग के विचार जो है सोच है। आज इधर देखा आप लोग, इधर सामान्य लोग है, इधर अभी भिक्षुनी लोग है, लेकिन ये मातृजाति को, ओमन लोग को, हमारा माता जी को सम्मान देने के लिए इतिहास में पहले भगवान बुद्ध ने नारी अधिकार प्रतिष्ठा किया। भिक्षु संघ का साथ साथ भिक्षु ने संघ को आगे बढ़ाने के लिए एक नारी ऑर्गेनाइजेशन, वोमेन ऑर्गेनाइजेशन भगवान बुद्ध ने पहले ये विश्व में दिया। Venerable Bhikkhu Sangha and honorable chief guests, brothers and sisters of Dharma, वर्धा में
इंडिया का इंडिपेंडेंस के पहले, अभी से लगभग 100 बरस पहले वर्धा में एक बुद्ध भिक्षु था। आप लोग पता है, इसी समय वर्धा में महाराष्ट्र में एक बुद्धिस्ट भी नहीं है, एक बुद्ध भिक्षु भी नहीं है, एक बुद्ध मंदिर भी नहीं है। इसी समय वर्धा में एक भिक्षु था, यहाँ बैठे थे, ये धर्म धुंदबी का बाजा बाजा देते। वो बुद्ध भिक्षु है, जापान से अकेला आया वर्धा में 100 बरस पहले। वो मेरा गुरुजी हुजी गुरुजी है। हुजी गुरुजी ने एक जापानीज बुद्ध भिक्षु 100 बरस पहले वर्धा में आया, यहाँ बैठे थे। वो मेरा गुरुजी है जापान से। तो वो जापान का गुरुजी है, ऐसा आंदोलन शुरू किया। भगवान बुद्ध जाने के बाद 2500 बरस के बाद भारत में फिर दोबारा बार भगवान बुद्ध का भारत भूमि में प्राप्त किया ज्ञान है, वो अपना घर भारत में लौट करके वापस आने वाला है। वो भगवान बुद्ध खुद बताया भविष्यवाणी है। भगवान बुद्ध बहुत संदेश बनाया। इस संदेश में सबसे महान बुद्ध का संदेश है। ये सबको बोधिसत्व बनाने के लिए, सब इंसान को बुद्ध बनाने के लिए बुद्ध का ज्ञान है, वो फिर भारत में वापस आना है। इसका संदेश को सद्धर्मा पुंडरी का सूत्र बोलता है। वो सारे बुद्ध का संदेश का सबसे महान संदेश है। इसमें भगवान बुद्ध ने खुद बोला, दोबारा बार बुद्ध अपना घर वापस आएगा, अपना बच्चों को बुद्ध का ज्ञान वापस देगा। हुजी गुरुजी ने इस भविष्यवाणी के ऊपर ऐसा आंदोलन बना के अकेला जापान से वर्धा आया। इस समय इंडिया ब्रिटिश राज के अंदर में है, इंडिया इंडिपेंडेंस नहीं है। इस समय हुजी गुरुजी वर्धा के भगवान बुद्ध का शिष्य है। तो भारत गुरु भूमि बुद्ध का ज्ञान परंपरा इंडिया में लेके आया। इसी समय एक बुद्ध भिक्षु में भारत का स्वतंत्र आंदोलन के लिए एक बुद्ध भिक्षु भी नहीं था। मेरा गुरुजी है, वर्धा में आके इस धर्म धुंदबी का बाजा बाजा के प्रार्थना किया, पूरा भारत के लिए, पूरा भारत का समाज के लिए, भारत में बुद्ध का ज्ञान वापस लेने के लिए वर्धा में आया। अख्ख्या भारतामध्ये अशी धम्म परिषद होत नाही। आणि धम्म परिषद कशा कराव्या आणि कशा असल्या पाहिजे त्याचं आयोजन फक्त राजरत्नाला समजते। नावातही राज आणि कामातही राज, आणि त्यांच्या कामातही राज आहे। आता आता लोकांनी म्हटलं मुख्यमंत्री म्हणलं पाहिजे, पण जेव्हा विधानसभेची निवडणूक आली होती ना, तेव्हा याच लोकांना टीका केली होती की बत्तीची राजनीती कायले पाहिजे। कसे लोक आहात तुम्ही? आता बयाच टाळ्या वाजवता, सारे ढोंगी लोक तुम्ही बसलेले। काय नाही हो, काय नाही हो। राजरत्न बनते राजनीतीसाठी उभा राहायला, आमदार बनवणं तुमच्या हाती सोपं होतं। आमचं फक्त म्हणणं एवढंच होतं की राजरत्नासारखे अनेक भिक्खूंना राजनीती करू नये। कुठं मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहता? म्हणजे खाले नाही म्हणजे पीठ आणि मागायला चालले विद्यापीठ। अरे तुम्हाला बिलकुल हे समजत नाही की आपण बाबासाहेबाचं कामच नाही करून राहिलो। बाबासाहेबाच्या रक्तातला एक माणूस, अन्य लोक आहे प्रकाश आंबेडकरांचे असतील त्यांना नाही, पण मला गृहीत धरायचं आहे राजरत्न आंबेडकरांना।
त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानंच काम करण्याची स्किल आहे. आणि म्हणून त्यांचंही लोक ऐकत जर नसतील तर या समाजाची दशा कुठे जात आहे. राजरत्न नावाचे भदंत एवढा मोठा कार्यक्रम करतात. लोक म्हणते बुद्ध विहार बांधले पाहिजे, मॉनेस्ट्रिया बांधल्या पाहिजे. पण कोणत्या मॉनेस्ट्रिया बांधल्या पाहिजे? भगवान बुद्धाच्या काळानंतर तक्षशिला, ओदतपुरी, नालंदा हे विद्यापीठ होते. या विद्यापीठाची संकल्पना भिक्खूंनी आणि लोकांनी ठेवली पाहिजे. गावागावातनी मोहल्यातनी बुद्ध विहार आहे आणि त्याच्यात कोणीच जात नाही. जवान तर बियालही नसते, जवान बाई बियालही नसते, जवान पोरगी बियाला नसते, जवान पोरं नसते. काय तुम्ही जवान पोरं पैदा नाही केले? जवान पोरी तुम्ही पैदा नाही केल्या? याचा अर्थ तुम्ही चुकलेले आहे. बाबासाहेबाला बेईमान झालेले आहे. बाबासाहेबाला तुम्ही बेईमान झाले. काही बौद्ध लोक इथं बसलेले आहे, एकटंही ऐकून नाही राहिलं. बुलबुल 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 त्याला गाणे ऐकायची सवय लागलेली आहे. अरे गाण्यानं कधी बदल होत असते काय? गाण्यानं बदल होत असते काय? गाण्याचा बदल करून घेण्यासाठी माणसाला तसं बनावं लागते. हिंदू धर्मामध्ये मीराबाईनं भजनं म्हटले आणि लोकाले बदलवलं. आणि तुम्ही तर तसे मीराबाई सारखे दिसतच नाही, सारे चिराबाई सारखे दिसता. एवढे मोठे इथं बौद्ध आहे. अरे हे 3 घंट्यापासून लोक दिवसभरापासून बसलेले आहे, त्याच्या कबरा दुखून राहिल्या आणि आपल्याला बोलायचं सुचते. आज गावागावात बौद्ध विहार बनले, पण त्या बौद्ध विहारात जाणारे कोण असते? हाफ तिकिटा. कोण असते? हाफ तिकिटा. हाफ तिकिटा म्हणजे 40च्या नंतरचे. आणि सारे आमचे माणसं आणि पोरं मोदीच्या बैलासारखे, ढोरासारखे म्हणजे मोकाट असते. काय तुम्हाला शिकवायचं? आमचं म्हणणं काय असते भाषणातून? आमचं साहित्यिक काय म्हणते? भिक्खू संघाला ट्रेनिंग पाहिजे. अरे आम्ही ट्रेनिंग पाहिजे म्हटलं तर 50 वर्षात ते तरतूद केली ना. आमच्या औरंगाबादमध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचं ट्रेनिंग सेंटर आहे. पंजाबमध्ये आम्ही बांधलं. तुमचे लेकरं तुम्ही प्रशिक्षणाला पाठवता काय? आम्ही काही भिक्खूंनी धर्माचा भाग बोलला पाहिजे. मला अपेक्षा आहे की लोक जर म्हणत असेल की बुद्ध विहार बनली पाहिजे, तर मी म्हणतो की बौद्धांचे कॉलेज बनले पाहिजे. CBSE पॅटर्नचे बौद्धांचे मेडिकल कॉलेज बनले पाहिजे. बौद्धांचे CBSE पॅटर्नचे शाळा निघाल्या पाहिजे. लय झाले आता तुमचे बुद्ध विहार. त्या बुद्ध विहारातली मूर्तीला कोणी पुसतही नाही. कायचे तुम्ही बुद्ध धर्माला मानता? मगाशी एक माणूस युक्तुबाचं आणि गुणवंत बाबाचं उदाहरण देत होता. अरे कुठपर्यंत द्याल? 70 वर्ष झाले बाबासाहेबांच्या धर्मांतराले. आता तुम्ही हेच बोलत राहाल काय? जर तुम्हाला काम करण्याची लाजच वाटत नाही, आर्थिक धोरणासाठी बौद्धांच्या राजरत्न आंबेडकरांनी बँक काढल्या तर त्याला प्रतिसाद नाही देऊन राहिले आणि माड्या बनवण्यासाठी आम्ही काम करून राहिलो. एज्युकेट लोकांनी, पैशावाल्या लोकांनी विद्यापीठ स्थापन करा. बुद्ध विहार तर पाहिजेच, पण त्या बुद्ध विहाराला लागून शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेज पाहिजे. त्याचं काम कोण करण? बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली तर आमच्या बाबासाहेबांच्या संस्थेचा विस्तार केला नाही. व्यक्तिगत संस्था आहे, तुमचे व्यक्तिगत दुकान आहे, व्यक्तिगत समिती आहे. बौद्ध महासभा थोड्या आहेत तुमच्या. प्रत्येक गावात एक महिला मंडळ रजिस्ट्रेशन, एक मंडळ रजिस्ट्रेशन. काय तीर मारला तुम्ही? तीर मारायचा असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनचा तर तुम्ही एकत्र एका विचारानं काम करणारे लोक पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 30 व 31 मेला महार इलाका परिषद भरवली होती. धर्मांतराच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी महार परिषद भरवली होती. सांगा बरं, बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचे पायमुलं कोणत्या साली होते? कोणत्या साली घोषणा केली बाबासाहेब आंबेडकरांनी? अरे तुम्हाला ते माहित नाही तर काय तुम्ही भाड म्हणजे बाबासाहेबाच्या धर्माला मानता काय? मनी नाही नांदणं, नवऱ्याच्या उन्या बद्या करणं. काय होय तर आम्ही बौद्ध होय. भगवान बुद्ध की जय, बाबासाहेब की जय. आणि तुमच्या घरात संस्कार नाही. जर मायबापाने बौद्ध धर्माचे संस्कार रुजवले असते ना तर आज हे स्थिती पाहायला मिळाली नसती. सारे आम्ही जत्राप्रिय लोक. आपल्या पहा ना इथे पुस्तकाचे दुकानं कमी आणि डाबले, मणी, आरश, बांगड्या चालले घ्याले. जशी जत्राच हे असायला पाहिजे.
पण तुमच्यामध्ये बसून धम्म ऐकण्याची वेळ पाहिजे. इथं आपण गोष्ट करतो, जेवली गाव तू, भूक लागली गाव तुले, चालता का लगिले. अरे हे तोंडानं बोलण्यापेक्षा बिलकुल शांतपणे जाऊ शकता ना. बौद्धाचे काही लक्षण दाखवा ना. एवढा मोठा 50 लाखाचा खर्च, 25 लाखाचा खर्च, मग राजरत्न बनतेले तुम्ही बदनाम करता. 25 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. अगदी तारुण्यामध्ये अनेक लोकांचे लफड्याचे नाव ऐकले असेल, पण राजरत्न बनते पूर्णतः भिक्खू सारखा बाईच्या लफड्याचं नाव नसेल ऐकलं. मटण खाताना कोणी पाहिलं नसेल, लाचारीनं कोणाला पैसा मागताना पाहिला नसेल, पण ज्याले मागायचं त्याला ठामपणे मागते. तुम्ही इतके मोठे लोक आलेत, हे खूप चांगली गोष्ट आहे की नाही. पण यांना भागणार नाही आता आपल्याला या ठिकाणी मौनष्टीची गरज आहे. गरज आहे की नाही आहे. तुम्हाला माझ्याबद्दल माहीत असेल किंवा नसेल हे मला माहीत नाही आहे, पण मी सांगू इच्छितो की या ठिकाणी मौनष्टी जरूर झाली पाहिजे. आणि झाली जर नाही तर मी पण तुम्हाला दिसणार नाही. मी भारत देश सोडून जाणार आहोत, हे तेवढं सत्य गोष्ट आहे. मी म्हणजे इथं राहणार नाही. माझे गुरु फ्रान्सला आहे. ज्यांनी मला प्रवचना दिली ती माझे गुरु फ्रान्सला आहे, वर्षम मोदी, त्यांना तिचं नागरिकत्व मिळालेलं आहे. आणि त्यांनी मला त्या ठिकाणी सुद्धा बोलावलेलं आहे. तर मी जवासाहेबांना म्हणणार आहो, जवासाहेब शाळा आहे की नाही आहे. 10 करोड रुपयाचा पिक्चर लावला माहिती आहे तुम्हाला. 26 नोव्हेंबरला किती मार्क लावले माहिती आहे तुम्हाला. 10 करोड. 10 करोडचे जर 2 करोड इकडे दिले असते आपलं किती मोठी मावशी सुरू झाले असते की नाही. त्याचा तर वेळ येणार आहे, थांबा जराशा तुम्ही. पण आता गोल्डमॅन आहे. गोल्डमॅनबद्दल मला बरंचसं काही माहीत आहे. कारण गोल्डमॅन जरी असेल तरी पण ते मला भाऊप्रमाणे मानतात. प्रत्येक सुखादुखात ते मला ते मदत करतात आणि म्हणतात की बंदी टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतलं नाही. तुम्हाला माहीत आहे का मला टेन्शन आहे. टेन्शन कसं आहे, मला शुगर पण झालेलं आहे. माझं वय आहे का शुगरचं. मला शुगर झालं म्हणून मी बारीक झालेला. समजलं का. तर हे टेन्शन जर दूर करायचं असेल तर आपल्याला गोल्डची गरज आहे की नाही. गोल्डची गरज. मग गोल्ड जर आपण विकलं तर आपली मौनष्टी होणार की नाही. मग मौनष्टीसाठी आपल्या गोल्डची गरज आहे. आता त्यांनी घोषणा करायची आहे की इतकं गोल्ड आपल्या मौनष्टीला पण दान करणार. त्यांचं मन खूप मोठं आहे बरं, म्हणजे लहान मन नाही आहे. नाही खरंच सांगतो मी तुम्हाला, कधी मी हॉटेलमध्ये तिथे राहतो ना, त्याचे पैसे आधीच पेड करतात ते, आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था गोल्डमॅन करतात. मी म्हणजे कोणाची प्रशंसा करत नाही. मग आणि राजाभाऊ म्हटलं ना की बंदी प्रशंसा करतात, अजिबात मी खोटी प्रशंसा कोणाची करत नाही. जे सत्य आहे ते सत्य सांगतो आणि स्पष्ट सांगतो. कोणाला राग आला तरी चालेल. लोकांना फोन नाही केला तर राग, कोणाच्या मैत्रीला नाही गेला का राग, कोणाच्या घरी नाही गेलं का राग, कोणाला भेटलं नाही तर खोटं सांगत नाही बरं मी. आता किती वेळा मी कोणाच्या घरी जाणार आहो, कोणाला फोन करणार आहो, भेटणार आहो, आहे की नाही. हे पॉसिबल होणार नाही. आता म्हणून त्या गोष्टीसाठी या ठिकाणी मौनष्टी आपल्याला निर्माण करायची आहे. धम्म परिषद आपण दरवर्षी घेणारच, तो विषय नाही आहे. पण या ठिकाणी बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्यासाठी आपल्याला गरज आहे. आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या जागतिक कीर्तीचे अंडर वॉटर कंपनीचे मालक गोल्डमॅन, मी 4-5 लोकांचा सोन्याचा सौदा केला बरं, पण मला 1% पण भेटलं नाही. खोटं सांगत नाही मी तुम्हाला. मी सौदा केला, धम्म परिषद इकडे सुरू, सौदा करायला मी मुंबईला गेलो. खोटं सांगत नाही, सत्य गोष्ट आहे. पण 1 रुपया मिळाला नाही. साहेबच म्हणजे बंदी तुम्हाला 1 रुपया मिळत नाही का. नाही ना साहेब म्हटलं. आताच्या आता 1% माझ्यासाठी काढा. का काढा. कारण या मौनष्टीला त्या 1%ची आता गरज आहे. जर साहेब 5%, 60% सोन्यापेक्षा स्वस्त सोनं देत असेल तर त्या 1%चा माझा अधिकार नाही का. आहे नाही. मग ते मला माझ्या वैयक्तिक जीवनासाठी मला देऊ नका. इथं लोहा आणा, इथं रेती आणा, इथं गिट्टी आणा. मी जवासाहेबाला ते म्हणणार आहे, मला पैशाचा अजिबात तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. या ठिकाणी मौनष्टी झाली पाहिजे. तर या मौनष्टीमध्ये मी सेवक म्हणून राहील आणि या ठिकाणची मुलं डॉक्टर इंजिनियर व्हावं ही माझी अपेक्षा आहे. म्हणून गोल्डमॅन साहेबांना सुद्धा विनंती आहे की जाता जाता काहीतरी देऊन जा. नाही दिलं तर मग तुम्हाला माहीत आहे की नाही. ठीक आहे, काही करणार नाही, कारण ते भावाप्रमाणे माझं प्रेम करतात. काही घेणार नाही. तुम्ही आता पुढील आपला धम्म उपदेशाला सुरुवात करा. आज जसं म्हणजे भंतेजी बोलतात की मॉनेस्ट्री उभी करायची. मी अयोध्या मॉनेस्ट्रीचाच एक प्रॉडक्ट आहे.
ठीक आहे, पण मी खरं सांगू का, मॉनेस्ट्री बनवून करायचं काय? आपल्या बुद्ध विहारात किती लोक जातात? नाहीच जात ना. जातात तुम्ही लोक खरंच, पण सगळ्यांचं नाही ना, इन मेजॉरिटी. कारण बुद्धिझमचा अभ्यास आपल्याकडे अजून खूपच कमी झाला ना, आहे की नाही? आपण मान्य करतो की नाही? आपल्यात प्रॉब्लेम आहे की काळं मंगळसूत्र घालायचं की सफेद घालायचं, दिवाळी साजरी करायची की नाही करायची, ह्या प्रॉब्लेममध्ये आपण आहोत. इथे कोणाला विचारलं की बुद्ध म्हणजे काय, म्हणजे झाडाखाली बसून त्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं? MA झाला, PhD झाला, LLB झाला, नेमकं काय झालं? अवघड होतं सांगायला. यंग जनरेशनला ही उत्तरं हवीत. म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या आध्यात्मिक गोष्टी बोलता की अणूपासून ब्रह्मांडापर्यंत ज्याला बोध झाला तो म्हणजे बुद्ध. अणूपासून ब्रह्मांडापर्यंत जो साक्षी ठरला तो म्हणजे बुद्ध. या ब्रह्मांडाचं प्रमाण म्हणजे बुद्ध. हे सगळं बोललं ना तरी बुद्ध खरंच नाही कळाला. फक्त मी काहीतरी मोठे मोठे शब्द वापरलेले आहेत. तर तुम्हाला सायंटिफिकली बुद्ध ॲक्च्युली माहीत नाहीच आहे. आणि मी संघाला पण म्हणजे आमच्या साध्या भाषेमध्ये की बुद्ध म्हणजे काय, म्हणजे कुठलं डोपामाइन कुठे ट्रान्सफॉर्म होतं, कुठलं ॲस्ट्रोजेन कुठे जातं, कुठलं टेस्टोस्टेरोन कसं न्यूट्रलाइज होतं, जोपर्यंत त्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही मला बुद्ध नाही सांगणार ना तोपर्यंत मला बुद्ध नाहीच कळणार. आणि म्हणून ही जी यंग जनरेशन आहे ती रेडी नाही आहे तुमच्या बुद्धिझमला. ते बुद्धिझम नाही मानत. आणि जोपर्यंत त्यांचे सायंटिफिक आन्सर्स तुमच्याकडे नाही आहेत तोपर्यंत तो बुद्धिझम नाही कळणार. आणि बनतेजी मॉनेस्ट्रीमध्ये तुम्ही शाळा काढा, सगळं काढा, पण रोजगाराचं काहीतरी करा. मला तिथे रोजगार करायला तुम्ही जागा द्या आणि मी सगळ्यांना रोजगार द्यायला तयार आहे. इथे आमचा बाप बोलला होता की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण समृद्ध पण होऊया. कारण मी शिकलो आणि अक्कल घाण टाकली. मी पैशासाठी कुठेही संघर्ष करत, म्हणजे कुठल्याही संघटनात जातोय, 1 क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये माझा संघर्ष संपतोय. म्हणून आता समृद्ध होऊया. माझा बाप बोलला होता की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, माझ्या हातात नव्हतं पण त्याच्यात मरणार नाही. आपण पण बोलूया ना की आपण कदाचित गरीब घरात जन्माला आलो, आपल्या हातात नव्हतं, त्याच्यात मरायचं नाही. आज गुगलवर तुम्ही टाकलं की मतलब मुंबई का गोल्डमॅन, म्हणजे मला म्हणजे खूप अभिमान येतो की फक्त ते गोल्डमॅन येत नाही, बुद्धिस्ट गोल्डमॅन येतं. याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझ्याकडे खूप गुजराती मारवाडी मित्र आहेत. ते म्हणतात यार आम्ही पण गोल्डचा धंदा करतो पण आमचं काही एवढं व्हायरल होत नाही किंवा आमचं कुठं गुगलवर नाव येत नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की हे जेवढे गोल्डमॅन आहेत जे 10-10, 100-100 किलो घालून फिरतात किंवा तुम्ही जे गोल्ड व्यवसाय करता, हे सगळे एका पळड्यामध्ये आणि दुसऱ्या पळड्यामध्ये रोहित पिसाळ असतो आणि त्याचं वजन जास्त, कारण त्याच्या जिभेवर जय भीम आहे. मला तुम्ही बघायला आला कोणाचा काही फायदा नाहीये, फक्त आपल्यातला आहे रे, माझा कोणतरी आहे. म्हणजे हिंदूला बघून हिंदू किती खुश होतो, मुसलमानाला बघून मुसलमान किती खुश होतो मला माहित नाही, पण जय भीमवाल्याला बघून जय भीमवाला खुश होतो हे मला माहिती आहे. मग मला म्हणजे एखादा देव नवसाला नाही पावला ना, म्हणजे एकदम खरंच सांगतो मी, तिथे कोणी जाणार नाही. पण प्रत्येक 6 डिसेंबरला आमच्या मुंबईला दादरला शिवाजी पार्कच्या लाल मातीत झोपतात, त्या टेम्पोमधलं शिळं खातात, रात्रभर लाईनमध्ये त्या थंडीमध्ये उभे राहतात. त्यांना माहिती हा देव पावणार नाही, पण ते काय जे काही माझ्या बापांनी केलंय त्याला फक्त थँक्यू बोलायला येतात. आमची लोक अशिक्षित असतील, नालायक असतील, पण गद्दार नीच नाहीत अजून. आणि मला त्या समाजासाठी काम करायचंय. ठीक आहे, माझं कुठलं संघटन नाहीये,
माझं कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आहे. मला इकॉनॉमिक्सवर काम करायचं. माझ्या बापाच्या सगळ्या डिग्र्या इकॉनॉमिक्स मध्ये होत्या, सगळ्या डिग्र्या, नाही का. म्हणजे म्हणजे बुद्ध पण आनंदला सांगतात की अरे त्याला भूक लागली आहे, पहिलं ते बघणार आहे बाबा. आमच्या इकडे अर्थर रोड जेल आहे, तिथे मुसलमानांपेक्षा आपल्या मुलांचे नंबर जास्त झालेत. खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टीचे शूटर आपली पोरं आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण कधीही रोजगारावर काम करत नाहीये. मी आज गळ्यामध्ये 1 किलो बुद्ध घालतो आणि ते म्हणजे खूप व्हायरल झालं होतं. तर हा शो ऑफ नाहीये, अजिबात नाही. एका काळी आमच्या लोकांनी गळ्यामध्ये मडकं घातलं होतं, आज मी बुद्ध घालतोय. हा फरक आहे. सर्वांना एकदा माझ्यासोबत बोलो, नमो बुद्धाय, जय भीम. थोड़ा शांत रखिए. 2 चीजें महत्वपूर्ण बात है, अगर मुझे समझ में आए तो. एक, बाबा साहब का पहला लक्ष्य, पहला विचारधारा, हमें उन्होंने क्या उपदेश दिया? शिक्षित बनो, शिक्षित हो, क्योंकि शिक्षा अपना सिर को कभी झुकने नहीं देते हैं, इसलिए शिक्षित होना आवश्यकता है. बाबा साहब का बात है. बुद्धा का बात क्या है? दूसरा, संस्कारवान बनो, संस्कारी बनो. मैं तो शिक्षित हो गया, अगर मुझे संस्कार नहीं है तो मुझे गिरना पड़ेगा. अगर मैं संस्कारवान हो गया तो मुझे गिरना नहीं पड़ेगा. इसलिए ये 2 बात अच्छा तरह से हमें समझना चाहिए. पहला, शिक्षित बनो और संस्कारवान बनो. तो आज मैंने बहुत देश गया है, बहुत सभा में उपस्थित रहा, बहुत सारे बातें बताया है, कभी समाज का, कभी धम्म का. लेकिन आज हमारे डॉक्टर अरुण ज्योति महातेरो के माध्यम से इस संस्था का आयोजक डॉक्टर डॉक्टर राजारत्न बांते का माध्यम से यहाँ पर आके जो सबसे ज्यादा सीखा है, इतना लोग सुबह 12 बजे का पहले से अभी तक यहाँ पर आप लोग सब बैठा है, कि इसलिए पहला धम्मवान होने के लिए. तो बुद्ध धम्म में मैं 2-4 बात बताऊंगा, क्योंकि अभी सबको जाने का टाइम है, इसलिए हमारा बात को बुरा मत मानिएगा. पहली बात यही है, हमारा पूरा शरीर में जितना खून है, हर खून के हर लोगों में, हर बिंदु में मराठी बहुत है, लेकिन मराठी में मैं स्पीच नहीं दे पा रहा, ये हमारा दुर्भाग्य है. तो जो बुद्धि जी हम सिखाते हैं, क्योंकि हम लोग बौद्ध है, यह जो क्लैप करते हैं, हाथ ताली देते हैं, हर जगह में होते हैं, लेकिन बौद्ध धम्म भगवान बुद्ध ये कभी नहीं सिखाया. कोई भी काम करो, कोई भी बात बोलो, 3 बार साधु 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 बोलना है. साधु का मतलब है बहुत अच्छा, बहुत भला. आपने जो किया है, आपने जो भला है, सही भला, सही किया. मैं चाहता हूं हमसे भी वो बात हो. ये जो हम लोग भगवान बुद्ध का 9 गुण, धम्मा का 6 गुण, संघ का 9 गुण, हम लोग जो इति पिसो भगवा ये करके जो बुद्ध वंदना करता हूं, बुद्ध का जो 9 गुण क्या है, वो 9 गुण हम लोग वंदना इसलिए करता हूं. बुद्ध का इस तरह ऐसा 9 गुण बहुत महत्वपूर्ण गुण है. मैं चाहता हूं वो जो गुण है वो हमें भी आए, मैं भी वो गुण का अधिकारी बनूं.
हमारा अंतर मन में भी वो गुण आ जाए, मैं भी वो गुणों का धाराव से, बुद्ध का उपदेश से, बाबा साहेब का बताए हुआ मार्ग से मैं भी अपने आप को चलाने के लिए कोशिश करूं। तो इसीलिए हम लोगों को ये ख्याल रखना चाहिए। तुम्हाला सांगितलं होतं ना मगाने मी की 26 नोव्हेंबर पिक्चर का तुम्ही लोकांनी पाहिला नाही, पाहिला असता तर 10 करोड निघाले असते की नसते? तुम्ही 26 नोव्हेंबर पिक्चर बघणार का? पुन्हा रिलीज करायचा का? बघणार आहे? मग आता 10 करोड जर पैसे निघाले तर 10 करोड आपल्या महाराष्ट्राला दान देणार आहे, आणि 10 करोडची गरज आहे आपल्याला. 10 करोड जर आपल्याला मिळाले तर आपल्या महाराष्ट्रात खूप चांगलं काम होईल. म्हणून 26 नोव्हेंबर हा पिक्चर पुन्हा रिलीज होईल आणि तो पिक्चर बघावा. आपल्या या ठिकाणी तुम्ही आपल्या सर्वांचे ते परिचित आहे, जवाद साहेब आहे ना, अनिल भाऊ जवाद आहे, यांची फार मोठी शिक्षण संस्था आहे. ते तनमन धनानं आपल्या या धम्म परिषदेला, आपल्या विहाराला आणि मला फार मोठं सहकार्य करतात. असं सहकार्य की पुढच्या वर्षी या ठिकाणी मौनष्टीचं काम सुरू झालं पाहिजे, मौनष्टी बनली पाहिजे, हा आपण संकल्प करूया. आणि जवाद साहेबांनी मदत नाही पाहिजे, आपल्याला मदतीची गरज नाही यांची, यांनी बांधून द्यावं. यांच्याकडून पैसे नाही पाहिजे आपल्याला. पाहिजे का पैसे? पैशाचं आपल्याला मुळीच काम नाही आहे. आपल्याला या ठिकाणी मौनष्टी व्हावं, मौनष्टीचं काम आहे. आणि म्हणून जवाद साहेबांनी या ठिकाणी लवकर मौनष्टी उभी व्हावी यासाठी सम्यक संकल्प करावा, जेणेकरून पुढच्या वर्षी या ठिकाणी मौनष्टी निर्माण होईल. मी प्राचारण करतो अनिल भाऊ जवादे यांना की त्यांनी आपल्या धम्म प्रवचनाला सुरुवात करावी. उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या पित्याच्या वयाची वयोवृद्ध मंडळी, सगळ्यांना माझा जय भीम. आता जय भीम, नमस्कार, सलाम वालेकुम, सतश्री अकाल, जय सेवा, जय जोहार, वाहेगुरु की फतेह, असे सगळं धर्म या देशात राहतात. आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निवडून बौद्ध धर्म दिलेला आहे. किती धर्म आहेत? बाबासाहेब जन्माला आले हिंदू धर्मात, माझा जन्म मात्र बौद्ध धर्मात झालेला आहे. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला, हिंदू धर्माचा त्याग केला आणि आपल्या पूर्वजांसहित आपल्या सगळ्यांना बौद्ध धम्म दिला. आणि त्याला आता 69 वर्ष झालेले आहेत. बाबासाहेब असताना आणि आम्ही म्हणजे आमचे पूर्वज त्या काळात जी मंडळी, आमचे आजोबा असतील, पंजोबा असतील, ते ज्या काळात होते त्या काळात ते सगळे हिंदू होते. आणि हिंदू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचे दुःख दूर करण्यासाठी जो संघर्ष केला, जी लिडरशिप केली, जो पुढाकार घेतला, त्या काळामध्ये समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे होता, झाडून पुसून मागे होता. होते काही गंदे अंडे जे स्वतःला हरिजन म्हणून घेत होते, पण या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असा झंझावात निर्माण केला की या देशाच्या राज्यघटनेमध्ये लिहिण्याचं, त्या राज्यघटनेमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान सम्मिलित करण्याचं आणि त्या तत्वज्ञानाला स्वीकारण्याचं संबंध भारत देशाच्या नागरिकांना मजबूर केलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस राज्यघटना देतात, आम्हाला धम्म देतात, राज्यघटना दिल्यानंतर आम्हाला धम्म देतात. आणि त्यानंतर आजची आमची काय स्थिती आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण
अजून नैऋत्य अजून काय दिशा आहेत, 8 दिशा 16 दिशा, त्या 16 दिशेनं आमचा समाज चाललाय. प्रत्येकाला वाटते मी लीडर व्हावं, प्रत्येकाला वाटते मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता व्हावा, प्रत्येकाला वाटतं की मी राजकारणात येऊन नाव कमवावं. आणि हे करत असताना मात्र समाज दुभंगतोय, समाजात एकोपा नष्ट होतो आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होतं. स्पर्धा आपल्यातच आहे आणि ही स्पर्धा आपल्यात फक्त राजकारणासाठी आहे, इतर बाबीसाठी आहे का? माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे याची स्पर्धा नाही आहे, माझ्या मुलाला रोजगार मिळाला पाहिजे याची स्पर्धा नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार, या अधिकारासाठी मी लढलो पाहिजे याच्यासाठी स्पर्धा नाही आहे, ही इच्छा आकांक्षा नाही आहे. पण मी पुढारी झालो पाहिजे, मी कुठून तरी निवडून आलो पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या दारामध्ये जाऊन लाचारी करणारा हा जो एक नवीन वर्ग तयार झालेला आहे, हा वर्ग खऱ्या अर्थाने या समाजाचा एकोपा नष्ट करतोय. वाटतं का असं तुम्हाला? समाजाचा एकोपा नष्ट करण्याचं काम कोण करतंय? हा धम्म परिषदेला मंचावर बसलेला भिक्खू वर्ग समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांना समाजाची लीडरशिप पाहिजे आहे, समाजाचा नेता व्हायचा आहे, राजकीय नेता व्हायचा आहे, हे समाजाला असलेला एकोपा दुभंग करतात. मग आता चांगलं कोण आहे, समाजहिताचं कोण आहे, याचा विचार करायला पाहिजे. पण आम्ही तात्कालिक विचार करतो, माझा भाऊ उभा आहे, माझा नातेवाईक उभा आहे, माझ्या गल्लीतला उभा आहे, आणि असे गल्ली बोळातले नात्यातले माणसं एकमेकांविरोधात उभे ठाकतात आणि पडतात. आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. आताच तुमच्या सगळ्यात शेवटल्या निवडणुका नगरपालिका महानगरपालिका झाल्या, सगळा विषय संपला. आता ग्रामपंचायत बाकी आहे. आता प्रत्येक वार्डातून आपले 10-10 माणसं उभे झाले पाहिजे, म्हणजे मग चांगलं होतं, आहे की नाही? असंच करावं लागेल. त्याशिवाय या समाजाला राजकीय ज्ञान, राजकीय अक्कल येणार नाही. राजकीय अक्कल आली पाहिजे ना. आता ही अक्कल कोण देणार आहे? ही अक्कल आता समाजाने दिली पाहिजे. माझी तुमच्याकडे एकच मागणी आहे, समाजाला अक्कल देण्याचं काम या समाजातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे. यहाँ पर पश्चिम बंगाल से बौद्ध भिक्खू हमारे कार्यक्रम के लिए आए हैं. मैं अंबेडकर परिवार की ओर से मैं पश्चिम बंगाल से आए हुए इन भंतेजियों का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूं, क्योंकि ये वही लोग हैं जिन्होंने बाबा साहब अंबेडकर जी को संविधान सभा में भेजकर इस देश का संविधान निर्माण करने के लिए, इनके पूर्वजों ने, शायद इनके पिताजी हो, शायद इनके दादाजी हो, आपके पूर्वजों ने बाबा साहब अंबेडकर जी को भारत के संविधान का निर्माण करने के लिए संविधान सभा में भेजा, इसलिए बाबा साहब इस देश का संविधान निर्माण कर पाए. ऐसे धरती से आज हमारे मंच पर ये बौद्ध भिक्खू यहाँ पर उपस्थित है, इसलिए मैं अंबेडकर परिवार की ओर से आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ, क्योंकि ये वो लोग हैं जिन्होंने बाबा साहब को संविधान निर्माण करने के लिए चुना. यहाँ मैंने इसी मंच से एक बार कहा था, यही प्रोग्राम में 2015 से 2015 पासून मी या कार्यक्रमाला रेग्युलर येतोय. आज 2026 आहे, म्हणजे जवळजवळ 15 कार्यक्रम तरी मी या ठिकाणी अटेंड केलेले आहेत. सुरुवातीला मी म्हणायचो
की ज्या दिवशी तुम्ही बौद्ध म्हणून या देशात तुमची ओळख निर्माण कराल, त्या दिवशी देश विदेशातली बौद्ध तुम्हाला बघायला येतील. आणि आज तो प्रसंग खरा ठरलेला आहे. आज जपानचे भंते या ठिकाणी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या देशातले भंते तुम्हाला बघायला येत आहेत. हे महार म्हणून नाही, मातंग म्हणून नाही, चांभारांची सभा म्हणून नाही, ढोरांची सभा म्हणून नाही, तर बौद्धांची बौद्ध परिषद म्हणून ही सगळे देशातली लोक तुम्हाला बघायला येत आहेत. जपानची लोक तुमचे व्हिडिओ घेऊन जात आहेत, थायलंडची लोक तुमचे व्हिडिओ घेऊन जात आहेत. ही महार मातंगांची परिषद असती तर कुत्रही तुमची परिषद बघायला आलं नसतं. ही बौद्ध धम्माची परिषद आहे म्हणून जगातली लोक तुम्हाला बघायला येत आहेत. बंतेजी ने एक प्रसंग यहां पर बताया. यूनाइटेड स्टेट्स, ज्याला आपण अमेरिका म्हणतो, उस अमेरिका में वॉक फॉर पीस चल रहा है. 3-4 भंते मिळून त्यांनी जगामध्ये शांतता यावी, नांदावी म्हणून एक शांतता रॅली काढली आहे. त्या 4-5 बौद्ध भिक्खूंना बघण्यासाठी अख्खा देश रस्त्यावर आलाय. त्यांना मिलिटरीची सुरक्षा दिली जाते आहे. अख्खा देश त्यांचं स्वागत करतोय की कोण हे बौद्ध भंते. आमचा ख्रिश्चन देश असून आमच्या देशामध्ये शांतता यावी म्हणून कोण हे बौद्ध भिक्खू हा एवढा किलोमीटरचा प्रवास करता है. और बंते जी, आपने बताया कि वहां पर एक कुत्ता भी उनके साथ है. वो कुत्ता कौन है पता है? उन बंते जी ने बताया कि वो थाईलैंड के बंते जब भारत में आए तो भारत में उनको एक रास्ते पर का कुत्ता दिखा. वो कुत्ता उनके पीछे पीछे चला गया. वो पीछे पीछे गया. बौद्ध भक्तों ने सोचा कि इस कुत्ते को अपने साथ ही ले जाए. वो उस कुत्ते को फ्लाइट में बिठाकर उनके साथ लेकर गए. आज वो कुत्ता, बंते जी, उस कुत्ते का खुद का इंस्टाग्राम अकाउंट है और मिलियन फॉलोवर्स उस कुत्ते के हैं. वो कुत्ता भारत का कुत्ता, अलोका नाम उसका रखा है. ये बात मैं इसलिए कह रहा हूं कि एक कुत्ता भी बौद्ध धर्म के पद पर चल गया, आज वो विश्व में छा गया. ये ताकत है बुद्ध के धम्म की. सोचो, एक कुत्ता बुद्ध के धम्म के ऊपर चल रहा है तो पूरा विश्व उसका स्वागत करने के लिए तैयार है. बाबा साहब हमको 1956 में यह मार्ग दिखा कर गए कि इस मार्ग पर चलो, पूरा विश्व तुम्हारे सामने झुककर तुमको प्रणाम करेगा. वो कुत्ता समझ गया लेकिन हम नहीं समझे. वो कुत्ता समझ गया. ये कोई काल्पनिक बात नहीं है बंते जी, काल्पनिक बात है. ये सही में कुत्ता, आज पूरे विश्व में लोग उसको भी प्रणाम कर रहे हैं, कुत्ते को प्रणाम कर रहे हैं. सोचो, अगर इंसानों जैसे इंसान हम बाबा साहब की बात मानते हुए इस बुद्ध के मार्ग पर चल जाते तो आज पूरा विश्व हमें देखने के लिए, स्वागत करने के लिए कि ये बुद्ध के देश के लोग हैं और ये बुद्ध के लोग हैं, ये समझकर हमारा स्वागत करने आते. चलो, मैं आज वो विषय पर बात नहीं करूंगा. आज हम लोग सुबह से यहां पर बैठे हैं. हेतु क्या है हमारा? कड़ूबाई जी का गाना सुनना होता तो आप लोग अभी अभी आते हैं, लेकिन आप तो सुबह से बैठे हो. इसका मतलब आपका उद्देश्य, आपका हेतु कोई गाना सुनना नहीं है. आज हम लोग यहां क्यों बैठे हैं? मैं कल रात को 8:30 बजे घर से निकला हूं. सुबह 9:30 बजे वर्धा आया, नहाकर तुरंत आपके यहां पर आ गया. मैं इतनी देर यहां तक क्यों बैठा हूं? जवादे सर यहां पर बैठे हुए, मंच पर सभी लोग यहां बैठे हैं, आप लोग यहां पर बैठे हो. हमारा उद्देश्य क्या है? हम क्यों बैठे हैं? हम इसलिए बैठे हैं कि यहां पर कुछ निर्माण हो. मैं एक बात आप लोगों को कहना चाहूंगा. रोहित जी ने एक बात कही, अभी वो यहां पर नहीं है, मैं उनके बात का खंडन नहीं करना चाहता, लेकिन चलिए थोड़ी देर के लिए मानते हैं कि हमको सिर्फ पैसा कमाना चाहिए, हमको सिर्फ रोजगार के ऊपर ध्यान देना चाहिए. हमने कमा भी लिए पैसे, बहुत सारे पैसे कमा लिए, करोड़ों रुपए हम लोगों ने कमा लिए. अब वो खर्च कैसे करने हैं?
अब उन पैसों का करना क्या है? जब तक आप लोगों में धम्म नहीं होगा तब तक वो पैसा खर्च करने की अक्ल आप लोगों में नहीं आएगी। और इसलिए रोजगार हो, शिक्षा हो, इससे भी पहले आप लोगों में धम्म होना चाहिए, नीतिमत्ता होनी चाहिए, आचरण होना चाहिए। तब तक ये जब तक आपके पास नहीं है, वरना आज तो हमारे पास पैसे है ना, हमें क्या आप लोगों के पास यहां पर आकर बात करने की जरूरत है? ये सभी लोग करोड़ों पति यहां पर बैठे हुए हैं, करोड़पति पे बैठे हुए हैं, उनको आप लोगों को आकर कुछ समझाने की जरूरत है, लेकिन उनमें धम्म है, उनमें नीति है। और इसलिए वो चाहते हैं कि जिस नीति के मार्ग पर हम चले हैं, हमारा समाज भी चले और अपनी प्रगति कर ले। मैं आपको बाबा साहब की एक प्रसंग यहां पर बताना चाहता हूं कि अभी हमको मॉनेस्ट्री के ऊपर क्यों काम करना चाहिए। बहुत लोगों को लगता है कि भदंत डॉक्टर राजरत्न यहां पर मॉनेस्ट्री बनाएंगे, मतलब यहां पर कर्म कांड वाला शिक्षा शुरू हो जाएगा, त्रिशरण कैसे करना है, पंचशील कैसे करना है। भदंत डॉक्टर राजरत्न और सभी भदंत डॉक्टर आनंद, इन लोगों से हमने चर्चा की, इनका हेतु कोई यहां पर धार्मिक प्रशिक्षण केंद्र बनाने का नहीं है। इस जमीन से, जो जमीन अनिल कुमार जवादे जी, टकसाल जी इन्होंने दान दी है, उनका हेतु यह है कि इस जमीन से बौद्ध भिक्खु बने या ना बने, लेकिन आईएएस, आईपीएस, डॉक्टर, इंजीनियर इस जमीन से निकलना चाहिए। अभी आपके सामने बुद्ध गया आंदोलन की बात हुई, ये बात हुई कि नहीं हुई? बुद्ध गया मुक्त होना चाहिए कि नहीं होना चाहिए? होना चाहिए ना। लेकिन मैं कहता हूं, मेरी बात सुनना ध्यान से, सारे लोग चिल्ला रहे हैं कि महाबोधि विहार पर ब्राह्मणों का कब्जा है, हिंदुओं का कब्जा है, उस कब्जे से महाबोधि विहार को मुक्त कराना है। ये बोल रहे कि नहीं बोल रहे? आप बोलो। लेकिन मैं बोल रहा हूं, महाबोधि विहार पर किसी भी ब्राह्मण का कब्जा नहीं है, किसी भी हिंदू का कब्जा नहीं है। आप बोलेंगे आप तो झूठ बोल रहा है, बोलेगा कि नहीं बोलेगा? मैं क्या कह रहा हूं, आंदोलन का मैं समर्थन भी नहीं करता। जो लोग आंदोलन चला रहे हैं ना, मेरा उनको समर्थन भी नहीं है और मेरा उनको विरोध भी नहीं है। आप कहेंगे दो बात क्यों कह रहा हूं? समर्थन इसलिए नहीं है क्योंकि वो संगठित नहीं है, और विरोध इसलिए नहीं है, कोई भी आंदोलन कर सकता है बुद्ध गया के लिए, ठीक है ना। असली महाबोधि विहार का जो कब्जा है वो 1949 एक्ट का कब्जा है। उस एक्ट के अनुसार बिहार सरकार एक कमेटी गठित करती है, उसमें 4 हिंदू 4 बौद्ध होंगे, 8 मेंबर के ऊपर डीएम उसका चेयरमैन होता है। 1992 से बुद्ध गया आंदोलन शुरू हुआ। 98 में पहली बार बुद्ध सेक्रेटरी बना, 95 में पहली बार 4 मेंबर बौद्ध बने। जो बुद्ध सेक्रेटरी बना वो इस आधार पर बना, इंद्रजीत गुप्त उस समय गृह मंत्री थे, उन्होंने कहा आप सुप्रीम कोर्ट से पिटीशन वापस ले लो। ध्यान से सुनो, एक एक अल्फाज मेरा ध्यान से सुनना, बुद्ध के आंदोलन समझ में आ जाएगा आपकी में। 92 से आंदोलन चला, 95 में पहली बार 4 मेंबर बने, उसमें मैं भी मेंबर था। उस समय कहा आंदोलन बंद नहीं होगा क्योंकि यह राजनीति की चाल है। समिति बनने के बाद भी आंदोलन अंदर से भी चलेगा और बाहर से चलेगा। इसलिए 1998 में पहली बार बुद्ध सेक्रेटरी बना।
12 अम्बेडकराइट भिक्षुओं को महाबोधि विहार की देखरेख करने के लिए रखा गया। अब सुनो, कल्पना करो, 3 वर्ष के बाद जब उसको हटा दिया सेक्रेटरी को, तो पिटीशन जो वापस लिया था उसे फिर से सुप्रीम कोर्ट में डालना चाहिए था। गलत है कि सही है? समझ में आ रहा है? क्यों? क्योंकि भारत सरकार ने हमको न्याय नहीं दिया, धोखा दिया। 25 वर्ष 26 वर्ष तक जब हिंदू सेक्रेटरी रहा, तो 3 वर्ष बुद्धिस्ट सेक्रेटरी रखने के बाद क्यों हटा दिया? जो सेक्रेटरी बुद्ध गया में बैठ के आंदोलन कर रहा है, उस मूर्ख से ये पूछो, तूने उस कमेटी से हटने के बाद आंदोलन क्यों नहीं किया?